नायकः कार्यारंभे सदा तस्मै गणेशाय नमो नमः. तर थोड्याशा बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर आपण भेटतोय आणि थोड्याशा ऑड टायमिंगलाही भेटतोय. पण सध्या सातत्य टिकवण्यासाठी ही थोडीशी वेळ आपण निवडलेली आहे. अर्थात अध्ययनासाठी कोणतीही वेळ तशी वर्ज्य नसते. त्यामुळे काही दिवस आपण हा रात्रीच्या समयीचा वेळ थोडासा आपल्या आयुर्वेद अध्ययनासाठी देण्याचा प्रयत्न करूयात. तर आपण मागच्या वेळी आवरण पाहत होतो. आवरण ही वातव्याधीची एक प्रधान संप्राप्ती आहे हे आपण पाहत होतो. आवरणाचे जे दोन प्रमुख भेद होतात, अमूर्त आवरण आणि मूर्त आवरण, हे आपण ढोबळमानाने पाहिले होते. आणि त्यातला अमूर्त आवरणाचा जो विचार होता, या अमूर्त आवरणाचे दोन वायूंचे एकमेकांना आवरणे कशा पद्धतीने होतात, हा जो विषय तो आपण चरक विमानस्थानाचा जो 5वा अध्याय यातला जो श्लोक आहे, श्लोक क्रमांक 9, प्रदुष्टः स्त्रोतांसी प्रदुष्येत धात्वानेव प्रदुष्येत. एक स्त्रोत झाले स्थळ, त्या स्त्रोतसामधून वाहणारा जो वायू आहे, किंबहुना ते स्त्रोतच ज्या वायूच्या क्षेत्राखाली येतं, तो वायू दुष्ट झालाय असं समजून त्या स्त्रोतदृष्टीचा परिणाम जेव्हा दुसऱ्या स्त्रोतसावर होतो, याचा अर्थ ते दुसरं स्त्रोतच ज्या वायूच्या अंगाखाली येतं, ज्या वायूच्या प्रभावाखाली येतं, ज्या वायूच्या कार्यक्षेत्राखाली येतं, आणि मग त्या स्त्रोतसाच्या दृष्टीचे लक्षणं आम्हाला भेटू लागतात, असं जेव्हा होतं तेव्हा त्याला आम्ही अमूर्त आवरण असं म्हणतो. तर अमूर्त आवरण जाणण्याचा एक मार्ग आपण मागच्या वेळी हा पाहिला होता. मार्ग या अर्थी म्हटलं की हे आवरण वेगवेगळ्या प्रकारे जाणता येईल. आपण चरक विमानस्थानाच्या 5व्या अध्यायाच्या या सूत्रानुसार आपण मागच्या वेळी जाणण्याचा प्रयत्न केला. अमूर्त आवरण आणखीन एक वेगळ्या पद्धतीने जाणता येईल, जे सुश्रुतांनी दिलंय. सुश्रुत चिकित्सा स्थानाचा जो 5वा अध्याय आहे, त्या 5व्या अध्यायामध्ये 29वा श्लोक आहे. तुमच्याकडे तो असेल तर पहा एकदा, की केवलो दोषयुक्तो वा धातोर्वेही अवृतो अहिनाः विघ्नेयो लक्षण वाहभ्यां चिकित्सश्च अविरोधताः. सुश्रुतांनी आवरणाचं वर्णन या सूत्रामध्ये केलंय. त्याची जी दल्लंटिका आहे, ती दल्लंटिका ही महत्वाची आहे. तर राईट साइडचा जो कॉलम आहे, तिथे दल्लंटिकेची ही खालून 3-4 ओळ आहे, ती बघा. त्यामध्ये काय म्हणतात, तत्र ऊर्ध्व गच्छन् उदानः प्राणो वा अपानः स्य अधोगामिनो गती निरोधं कुर्वन् आवरक इति उच्यते. अथवा द्वयो मारुतयोः अभिमुख अभिसर्पतो बलवता दुर्बलो अभिभूतः. हे आवरण कशा पद्धतीने होतं, त्याचं वर्णन त्यांनी केलंय. दोन अमूर्त एंटिटीज, दोन अमूर्त वाताचे प्रकार एकमेकांना आवरण कशा पद्धतीने करतात, हे जाणण्याचा दुसरा एक मार्ग डल्लणांनी या टीकेमध्ये दिलेला आहे. संहिता पुन्हा पुन्हा का वाचायच्या? वेगवेगळ्या संहितेचे संदर्भ आपल्या
डोळ्यासमोर एकाच वेळी का ठेवायचे, तर ते चित्र जे आहे आणखीन चांगल्या पद्धतीने समजायला सोपं होतं. वल्लणांनी काय सांगितलं, दोन शब्द महत्वाचे वापरले, एक अमुक आणि दुसरे अभिसर्ग. दोन वायू अभिमुख म्हणजे काय, तर अभिमुख म्हणजे फेसिंग टुवर्ड्स इच अदर. आणि अभिसर्प, सर्प म्हणजे अभिसर्प म्हणजे पसरणे. तेव्हा जेव्हा दोन वायू एकमेकांना अभिमुख होतात, एकमेकांना ते फेस करतात, तेव्हा काय होतं बरं, तेव्हा बलवता दुर्बलो अभिभूता. जेव्हा दोन अमूर्त वायू एकमेकांच्या फेसिंग टुवर्ड्स इच अदर, प्रत्येक वायूची दिशा ठरलेली आहे, त्यामुळे दोन वायू जेव्हा अभिमुख होतात एकमेकांना, तेव्हा बलवता दुर्बलो अभिभूतः. कल्याण म्हणतात बलवता दुर्बलो अभिभूतः. अभिभूत म्हणजे काय, अभिभूत मीन्स वन म्हणजे हे अभिभवन जे आहे, एका वायूचं होणं, ते पण आवरण. That means when two forces coming towards each other, then the one which is having the more force suppresses one which is having the lesser force. अशाच पद्धतीचं सूत्र कदाचित तुम्हाला आठवत असेल तर चरक विमानस्थानाच्या पहिल्या अध्यायामध्ये आलेलं आहे. वृत्त गुण संनिपाते हि भूयसाम अल्पम अवजीयते. तैल वाताचं शमन कसं करतं हे सांगताना आचार्यांनी सिद्धांत दिला, विरुद्ध गुण संनिपाते हि भूयसाम अल्पम अवजीयते. विरुद्ध गुण म्हणजे एकमेकांच्या अँटागोनिस्टिक प्रॉपर्टी असणारे विरुद्ध गुण, स्निग्ध आणि वृक्ष, विरुद्ध गुण संनिपाते ही, संनिपातचा अर्थ सम्मिलित होणे, एकत्र येणे. when they face towards each other, when they interact with each other, विरुद्ध गुण संनिपाते ही. आणि असं जेव्हा होतं तेव्हा काय होतं, भूयसाम अल्पम अवजीयते. भूयसाम, भूयसाम म्हणजे क्वांटिटेटिव्हली जास्त, ज्याची क्वांटिटी जास्त आहे. भूयसाम अल्पम, अल्पम ज्याची क्वांटिटी कमी आहे. अवजीयते, अवजीयतेचा अर्थ काय होतो, अवजीयते म्हणजे हे पण अभिभवन आहे, पण कशा अर्थाने अभिभवन, हरवलं म्हणजे काय आणि जिंकणं म्हणजे तरी काय, जिंकणं हरणं कशा अर्थाने. विरुद्ध गुण संनिपाते ही भूयसाम अल्पम अवजीयते. ज्याची क्वांटिटी जास्त आहे त्या गुणाची प्रकर्षता, गुणाची लक्षणं आता आम्हाला दिसू लागतात. इतके दिवस, इतके वेळा वृक्षतेची लक्षणं, वायूची लक्षणं दिसत होती. स्नेहन चांगल्या पद्धतीने झालं तर वायूचा वृक्षगुण कमी झाला, आणि आता तैलाचा स्निग्ध गुणाची जे गुणधर्म आहेत, स्निग्ध गुणाचे जे कर्म आहेत, ती आता दिसू लागली. विरुद्ध गुण संनिपाते ही भूयसाम अल्पम अवजीयते. Same principle is applicable here when the two vayus which are abhimukha, abhimukha shabda, when they are facing towards each other, असं जेव्हा असतं तेव्हा काय होतं, विरुद्ध गुण संनिपाते ही भूयसाम अल्पम. ज्या वायूचा फोर्स जास्त आहे तो दुसऱ्या वायूचा अभिभवन करतो, म्हणजे ज्याचा फोर्स जास्त आहे तो आवरण करतो.
आता या ठिकाणी दुसरा प्रश्न, प्रत्येक वेळेस काय दोन वायू हे अभिमुखच होतील असं नाही. काही वेळा दोन एकाच दिशेने असणारे वायू एकमेकांना आवरण करू शकतील. प्रत्येक वेळेस काय दोन वायूचं कोलिजनच व्हायला पाहिजे असं नाही. If the two vayus are moving in the same direction but with different velocity, then also avran can take place. All five types of vayu are having different gatis and direction. आपल्याला माहिती आहे. आणि प्राणाचे जे स्टीवन अक्षवत उद्गार आहे हे आउटवर्ड फंक्शन आहे. अन्न प्रवेश निश्वास हे जे आहे ते इनवर्ड फंक्शन आहे. त्यामुळे प्राणाला इनवर्ड आणि आउटवर्ड अशा दोन्ही गती आहेत. त्यामुळे अभिमुख झालेले वायू हे सुद्धा आवरण तयार करू शकतात आणि एकाच दिशेने मूव्ह होणारे वायू जे आहेत ते सुद्धा वायू आवरण तयार करू शकतात. अमूर्त आवरणाची निर्मिती होते. हा अमूर्त आवरण जाणण्याचा एक दुसरा मार्ग, दुसरा टप्पा असा आपण दुसरा ऍस्पेक्ट आपण पहिला आपण मागच्या वेळी पाहिलं. तर अशा पद्धतीने अमूर्त आवरण शरीरामध्ये होत असावं, होत हिपोथेटिकली कशाला होत असंच होत. तर मग अशा अमूर्त आवरणांचं, अशा 20 प्रकारच्या अमूर्त आवरणांचं वर्णन चरकांनी केलेलं आहे. बघा, चरक चिकित्सास्थानाचा आत्ताचा अध्याय आपण वाचतोय, वातव्याधी चिकित्सित. श्लोक क्रमांक 199 ते 201. त्यामध्ये आता अमूर्त आवरणाचं वर्णन त्यांनी सुरू केलं. मारुतानां हि पंचानां अन्योन्य आवरणे शृणु लिंगम व्यास समासाभ्याम उच्यमानं मया नघ प्राणो ऋणो प्रत्युदानीना प्राणं वृण्वन्ति ते अपि च उदानाद्या तथा अन्योन्यं सर्वं एवं यथाक्रमम् विंशतिरेव आवरणानि एतानि उल्बणानां परस्परम्. 20 एव आवरणानि. आता आवरण हे 20च आहेत, अमूर्त आवरण. परत प्रश्न असा निर्माण झाला, हे 20च काय आहेत? असावं अमूर्त आवरण असू शकतं का? तर आपल्याला वैद्यांनी या संदर्भात सम्यक प्रतर्कते. We are supposed to think it on the logical and the rational thing. पण त्यांनी वर्णन करताना, अर्थात त्यांनी वर्णन केल्याचा अर्थ ते आविष्कृततम असणार. हे आविष्कृततम, having the higher prevalence. तर ज्या अमूर्त आवरणांचा हायर प्रिव्हॅलन्स आहे, अशा 20 आवरणांचं, अमूर्त आवरणांचं वर्णन त्यांनी प्रकर्षतः या ठिकाणी केलेलं आहे. तर ह्याची जी टीका आहे, त्या टीका पण महत्वाची आहे. चक्रपाणींनी जी टीका लिहिलेली आहे, ते काय म्हणतात बरं टीकामध्ये? बघा, मारुतानाम अन्योन्यम आवरणम आह मारुतानाम इत्यादी यद्यपि च इह वायोः अमूर्तत्वं वातकलाकलीये प्रोक्तम. वातकलाकलीय अध्यायामध्ये वायू हा अमूर्त आहे, इनविजिबल एंटिटी आहे असं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. तथापि पुढे काय म्हणा, तथापि इदम अमूर्तत्वम कठिनमाजकम न तु अवयव प्रतिषेधकम.
या ठिकाणी अकठीण वाचतं तथापीरम अमृतत्वम अकठीण वाचकम. या ठिकाणी चक्रपाणी म्हणतात की अमूर्त म्हणजेच अकठीण. अमूर्ताचा या ठिकाणचा अर्थ अकठीण घ्यायचा आहे. आता हे चक्रपाणींचं स्वतःच काय म्हणतात त्याला चिंता नाही. अमूर्त शब्दाचा अर्थ अकठीण या ठिकाणी घेतला तर आपल्याला अन्योन्य आवरणाची जी गोष्टी आहे ती सोडवता येऊ शकेल असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी अमृताचा अर्थ या ठिकाणी अकठीण असा घेतला. आणि त्यानुसार हे अन्योन्य आवरण कशा पद्धतीने होतं त्याचं वर्णन केलं. आता हे जे पुढचं जे वर्णन आहे चक्रपाण्यांनी केलेलं, त्या वर्णनामध्ये त्यांनी सांगितले बघा, तेन वायू आवरण, त्याचे आवरण कशा पद्धतीचं आहे? अन्योन्य आवरण गती हनन आवरण. अमूर्त आवरण हे गती हनन स्वरूपाचं आहे. आवरणामध्ये त्या दोन एंटिटीज इन्व्हॉल्व झालेले आहेत. गती आहे, प्राणुत व्यान. प्राणालाही गती आहे, व्यानालाही गती आहे. Here pran is doing avarana of Vyan and not allowing Vyan to do its normal gati. So prana is causing gati hanana of Vyan. तर अन्योन्य आवरणाचा आणखीन एक ऍस्पेक्ट कोणत्या चक्रपाण्यांनी या ठिकाणी सांगितलंय? गती हनन. गती हननाचंच वेगळ्या पद्धतीने वर्णन आपण आता तल्लणांनी केलेलं पाहिलं. अभिभवन वापरला, अभिभवन. या ठिकाणी वर्णन येतं गती हनन. आणि या गती हननाबाबत चक्रपाण्यांनी जो दृष्टांत दिलेला आहे तोही इंटरेस्टिंग आहे. चक्रपाण्यांनी चक्रीवादळाची उपमा या ठिकाणी दिलेली. म्हणजे चक्रीवादळ किंवा सायक्लॉन तयार होत असताना वायू जो आहे तो वेगवेगळ्या दिशेने एकत्र येऊन कुंडलाकार गती तयार करतो. आणि व्हॉट एव्हर कम्स इन दिस कुंडलाकार वातगती also acquires the कुंडलाकार गती, कुंडलाकार मोशन. सृष्टीमध्ये जसे जसे अशा पद्धतीने वातकुंडलिका तयार होत असतात तशाच शरीरामध्ये जेव्हा दोन प्रचंड वेगाने वाहणारे वायू कोलाइड होतात तेव्हाच ते अशा पद्धतीचं चक्री वादळ तयार करतात आणि त्यातून एका वायूचं गतिहनन होतं आणि अन्योन्य आवरणाची निर्मिती होते असं चक्रपाणी या टीकेतून आपल्याला सांगतात. तर अन्योन्य आवरणाबाबत हा एक अस्पेक्ट वेगळा चक्रपाणींनी आपल्या पुढे ठेवला आहे की हे गती हनन स्वरूपाचं आवरण आहे. मुळात अमूर्त आवरणाचा विचार करताना आपल्याला काय गतीचाच विचार करायचा आहे. मुळात वायू म्हणजेच गती आहे आणि वायूचे 5 प्रकारांची जर नावं आपण पाहिली तर त्यामध्ये प्रत्येकामध्ये अन धातू आहे आणि हा अन हा मूळ धातू जो आहे तोच मुळात गतिवर्धक आहे. प्र अधिक अन, प्रकर्षेण अन म्हणजे प्राण. उद अधिक अन म्हणजे ऊर्ध्वगती. उद म्हणजे ऊर्ध्वगती, उदावर्त. तसं उद अधिक अन म्हणजे उदार. अप म्हणजे खालची गती अधिक अन. अप म्हणजे खाली, अन म्हणजे गती असणारा, अधोगतीने असणारा तो अपान. बी अधिक अन विशेष गती असणारा तो व्यान आणि सम अधिक अन सम्यक गती असणारा तो समान. तर अशा पद्धतीने गतिवाचक असणारे जे अमूर्त वायू, जे अमूर्त वायूचे प्रकार आहेत
त्यांचं गतिहनन रूपी आवरण म्हणजेच अन्योन्य आवरण असा विचार चक्रपाण्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. तर आता हे जे आवरण तयार होतं, त्या आवरणाच्या विषयी आपला वैद्य म्हणून अप्रोच कशा पद्धतीने असला पाहिजे, तर त्याचंही दिशादर्शन आपल्याला या 28व्या अध्यायामध्ये मिळतं की what should be our approach towards the आवरण. तर बघा, सूत्र क्रमांक 217 यामध्ये त्यांनी सांगितलंय, स्थानानि अवेक्ष्य वाताना वृत्तिं हानिं च कर्मणा द्वादश आवरणा अन्यन्यम अभिलक्ष्य भिजितम. काय म्हणतात ते? स्थानानि अवेक्ष्य वाताना, सगळ्यात पहिलं कर्तव्य काय आहे वैद्यांचं? सगळ्यात पहिला अप्रोच मध्ये महत्वाचा मुद्दा काय? की जे स्त्रोतच दुष्ट झालंय, ज्या स्त्रोतसाची दृष्टी लक्षणं आम्हाला मिळत आहेत, ते स्त्रोतस कोणत्या वायूचं आहे बरं, ते पाहणं. स्थानानि अवेक्ष्य वाताना, वायूची जी स्थानं आहेत, त्या स्थानामध्ये कोणकोणत्या स्थानामध्ये कशा पद्धतीचे लक्षण निर्माण झालेले आहेत ते तपासणं, ते एक्झामिन करणं. स्थानानि अवेक्ष्य वाताना, आणि त्यानुसार वाताना वृत्तिहानींचे कर्मणा, कोणत्या वायूची कर्माची वृद्धी झालीये का हानी झालीये हे तपासणं, आणि त्यानुसार या आवरणाचा, अन्योन्य आवरणाचा निश्चय करणं. असा वैद्याचा अप्रोच या ठिकाणी असला पाहिजे. असं ते सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं स्थानानि अवेक्ष्य वाताना. आधी आम्हाला स्थानाचं परीक्षण करायचं आहे. स्थानाचं परीक्षण करणार म्हणजे काय करणार? आम्ही स्त्रोतसांचे कर्म पाहणार, आणि त्या स्त्रोतसांच्या कर्मानुसार वायूची वृत्ती आहे, कर्माची का हानी आहे हे आधी निर्धारित करणार. आणि मग हे जे आवरणांचे वर्णन, अमूर्त आवरणांचे वर्णन शास्त्रामध्ये केलेले आहे, त्या व्यतिरिक्त पण अन्य प्रकारची जे आवरण आजकाल घडत असतील, त्याला आम्ही अनुक्त आवरण म्हणू. त्या अनुक्त आवरणाचं ज्ञान कशा पद्धतीने करून घे, त्याचं वर्णन वरचा जो श्लोक आहे 215वा, त्याच्या टीकेमध्ये चक्रपाण्यांनी केले. खालून एक 5वी-6वी ओळ आहे. काय म्हणतात बरं ते? अंतर्यानार्थम आवरणम स्वरूपम आह. अनुक्त म्हणजे त्यांना पण माहिती आहे की आम्ही जेवढे 20 आवरण सांगितली, त्यामध्ये पुढे तुम्ही वैद्य किंवा काळानुरूप, युगानुरूप वेगवेगळ्या दोषांचं अभिव्यक्तीकरण बदलत जाणार आहे. हेतू बदललेले आहेत तर लक्षण बदलणार. त्यामुळे त्या अन्य आवरणामध्ये आणखी सुधार करू. त्यामुळे 20 आकडा जो आहे, हा 20 आकडा हा अत्युत्तम अन्योन्य आवरणाचा आहे. वैद्याने स्वतःच्या चिंतनाने त्यामध्ये भर घालायची. तर ही अनुक्त आवरण कशा पद्धतीने जाणून घ्यायची? अनुक्त ज्ञानार्थम आवरण स्वरूपम आह येषां स्वकर्मणानि इत्यादि अत्र आचार्याणां बलीयसा आवरणात् स्वकर्म हानिर्भवति. आवरकस्तु सर्वतः स्वकर्मवृद्धिर्भवति तथा आवरणेन च आवार्याः प्रकुपितो भवति तथा स्वकर्मणां वृद्धिर्भवति इति व्यवस्था. त्यामुळे ह्यांनी चक्रपाणींनी या टीकेमध्ये जनरली आवर्क हा बलवान असतो,
आवार्याणां बलीयसा आवरणं स्वकर्म हानिर्भवती. आवृत्त हा दुर्बल असतो, त्यामुळे आवरकाच्या कर्माची वृद्धी होते आणि आवृत्त जो असतो वायू तो दुर्बल असल्याने त्याच्या कर्माची हानी होते. सो देयर इज ए predominantly majoritarily hyper functioning of आवरक. आवरक बलवान असणारे, त्याच्या कर्माची वृद्धी असणारे आणि आवृत्त जो असणारे तो आवृत्त प्राय हा दुर्बल असणारे, त्याच्या कर्माची हानी असणारे. अर्थात हा प्राय हा असणारा नियम आहे. यामध्ये बदल देखील असू शकतात. कधी कधी आवरकाच्या कर्माची हानी आपण पाहू शकतो आणि आवृत्त झालेला ज्याला आवृत्त केले तो वायू जो आहे त्याच्या कर्माची वृद्धी देखील आपण काही वेळा पाहू शकतो. पण हा ढोबळमानाने नियम, आवरक हा बलवान असतो आणि ज्याला आवृत्त केलाय तो वायू हा दुर्बल असतो. अशा पद्धतीने अन्योन्य आवरण कशा पद्धतीने होतं हे आपण आतापर्यंत पाहिलं. आता प्रत्यक्ष अन्योन्य आवरणाचं जे वर्णन आहे सूत्र क्रमांक 202 पासून त्यांनी केलेले आहे ते आपण थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. की प्राणावृत्त व्यान मारुतानां हि पंचानां तानि सम्यक प्रतर्कयेत. बघा इथे पण शब्द आलाय सम्यक प्रतर्कयेत. हा वैद्यांसाठी असणारा आदेश आहे. अन्योन्य आवरण जे आहेत हे विंशती आवरणांचं तर आम्ही वर्णन केलं, पण या व्यतिरिक्त जे आवरण असतील ते वैद्याने सम्यक प्रतर्कयेत. वैद्याने त्यावर तर्क करायचा, वैद्याने त्यावर अभ्यास करायचा, वैद्याने त्यावर चिंतन करायचं आहे. आणि मग ही चिंतनाची दिशा कशा पद्धतीने असावी हे ओरिएंटेशन येण्यासाठी त्यांनी अन्योन्य आवरणाची काही उदाहरणं आपल्या समोर प्राणावृते लिंगम तत्र ऊर्ध्वसत्त्वम्. प्राणावृत्त व्यान आहे शब्द आम्ही वाचले. आपण या शब्दावरून काय कळालं? प्राणावृत्त व्यान. आपण तसं आम्ही जे अध्ययन केलं, चिंतन केलं त्यावरून 2-3 गोष्टी आम्हाला फक्त दाखवल्या की प्राणावृत्त व्यान आहे याचा अर्थ हे अमूर्त आवरण आहे. बरोबर, हे अमूर्त आवरण आहे याचा अर्थ प्रदुष्टः श्रोतांसी श्रोतांसे प्रदूषयती. अशा पद्धतीची संप्राप्ती शरीरामध्ये घडलेली आहे. एक स्रोतच दुष्ट झालेले. म्हणजे कोणता स्रोत? या उदाहरणामध्ये प्राण ऍक्च्युली ज्ञान त्या स्रोताचा आपण वाहतो ते स्रोत दुष्ट झालेला आहे आणि त्याचा परिणाम प्राण ज्या स्रोताचा आपण वाहतो त्या स्रोताचा होऊ लागलेला आहे. त्यामुळे प्राणावर ज्ञानासारखी कंडिशन निर्माण झालेली. इथे आम्हाला काय कळलं की आम्हाला अभिमुख आणि अभिसर्पता जे सूत्र हे प्राण आणि ज्ञान हे वायू जे आहे ते वायू वेगवेगळ्या व्हेलॉसिटीने आणि वेगवेगळ्या दिशेने जेव्हा एकमेकांना इंटरॅक्ट होतील तेव्हा जिथे फोर्स जास्त असेल असा वायू आपल्या कर्मांची वृद्धी दाखवेल आणि दुसऱ्या वायूला सप्रेस करेल. तर ही सुद्धा पॅथॉलॉजी घडू शकते. तर अशा पद्धतीने प्राणावृत व्यानाची पॅथॉलॉजी घडली. पायांनी सांगितल्याप्रमाणे हनन स्वरूपाची जी कंडिशन आहे ती हनन स्वरूपाची
निर्माण होऊ शकते. आणि यातून लक्षणं कशा पद्धतीची निर्माण होतात? सर्वेंद्रियाणां शून्यत्वम. आम्ही कशाची लक्षणं पाहतोय? प्राणावृत ज्ञानाची लक्षणं पाहतोय. आणि त्यामध्ये पहिलं लक्षण काय? सर्व इंद्रियाणां शून्यत्वम. बरं, इंद्रियाणां शून्यत्वम, सर्व इंद्रियाणां शून्यत्वम. केवळ इंद्रियाणां शून्यत्व म्हटलं नाही, सर्व शब्द लावला. सर्व इंद्रियाणां शून्यत्वम म्हणण्याचा अर्थ सगळी इंद्रिय जी आहेत ते आता हॅम्पर होत आहेत. बरं, इंद्रियच का बरं पहिलं लक्षण म्हणून? प्राणावृत ज्ञानाचं पहिलं लक्षण काय? सर्व इंद्रियाणां शून्यत्वम. म्हणजे हे जे लक्षण आहे हे प्राणवायूच्या कर्मक्षयाचं लक्षण आहे. अरे, आम्ही आत्ताच एक नियम पाहिला. कोणता होता नियम तो? आवरक च्या कर्माची वृद्धी असते, कारण आवरक हा बलवान असतो. या ठिकाणी मात्र आम्हाला काय दिसतंय? आवरक जो प्राणवायू आहे त्या प्राणवायूच्या कर्माचा क्षय आहे. सर्व इंद्रियाणां शून्यत्व. बरं, शब्द पण काय वापरला? शून्यत्वम. सर्व इंद्रियाणां नाशः म्हटले का? नाही म्हटले. सर्व इंद्रियाणां उपतापः म्हटले का? नाही म्हटले. सर्व इंद्रियाणां शून्यत्वम ही अशी एक टिपिकल शब्द निवडण्याची जी आचार्यांची शैली आहे, त्याकडे पण आपण थोडस चौकस बुद्धीने पाहिलं पाहिजे. शून्यत्वम हा शब्द आहे, सर्व इंद्रियांचं शून्यत्व. शून्यत्वाचा एक अर्थ आहे बलहीनत्व. इंद्रिया बलहीन होणे याचा अर्थ काय? त्याला त्या रिस्पेक्टिव्ह इंद्रियाला नेमून दिलेलं काम नाही, जे फिजिओलॉजिकल त्याचं फंक्शन आहे ते करण्यास ते इंद्रिय असमर्थ असणं म्हणजे बलहीनत्व. तुम्ही त्याचे किती रिपोर्ट्स करा, किती इन्व्हेस्टिगेशन करा, किती MRI करा, किती स्कोपी करा, ऑर्गन म्हणून तो इंटॅक्ट असेल कदाचित, स्ट्रक्चर म्हणून तो इंटॅक्ट असेल कदाचित, पण फंक्शनल डिफॉर्मिटीज त्यामध्ये येतात. आता हा जो मधला इंटरमिजिएट भाग आहे तो ॲलोपॅथी सायन्स नुसार आपल्याला नाही एक्सप्लेन करता येणार. स्ट्रक्चर तर व्यवस्थित आहे पण फंक्शनल मध्ये लॉस आहे. मग लेबल काय केलं जातं? हा सायकिक डिसऑर्डर आहे. पण असं नसतं. काय असतं, अवस्था पण मधली असू शकते. प्राणवायूच्या संदर्भामध्ये वर्णन केलेले सर्व इंद्रियाणां शून्यत्व. बरं, मग पुढचा प्रश्न, मग प्राणवायू हा आवरक आहे, बरोबर आहे. प्राणावृत ज्ञानाची कंडिशन निर्माण झालेली आहे. मग इथे इंद्रिय कशी काय आली? इंद्रियांचा संदर्भ कसा काय आला? तर आपल्याला माहिती आहे सिद्धिस्थानाचा जो 9वा अध्याय त्याचे वर्णन दिले ते बघा.
षडक सिद्धिस्थानाचा पहिला अध्याय सूत्र क्रमांक दिव्य पान नंबर 16 विरोधी इंद्रियाणि इंद्रिय प्राणवाहांच स्रोतांसी सूर्यमिव गभस्तयाः संश्रितानि. शिरप्रदेश आहे, प्राणवत्र मूर्धगाः, प्राणवायूचं हेड ऑफिस आहे, अभिव्यक्ती स्थान आहे. त्यामुळे ही शिरप्रदेशातली जी स्त्रोतस आहे आणि शिरप्रदेशात असणारी जी इंद्रिय प्राणवह स्त्रोतस आहेत, ती इंद्रिय प्राणवह स्त्रोतस रेग्युलेट करण्याचं कार्य प्राणवायू करतोय. आपण प्राणवायू फिजिओलॉजी पाहत असताना हा आस्पेक्ट पाहिला होता. आणि म्हणून जेव्हा प्राणवायूची एखादी पॅथॉलॉजी होते ना, तेव्हा मग इंद्रियांच्या कर्माची हानी सुरू होते किंवा इंद्रियांच्या कर्माचा क्षय सुरू होतो. पक्षाघाताचे आपण रुग्ण पाहतो. पक्षाघाताच्या रुग्णामध्ये सुद्धा इंद्रियांची कर्माची विकृती दिसते, इंद्रियांच्या कर्माचा ऱ्हास दिसतो. किंवा प्राणाची आता संप्राप्तीमध्ये इन्व्हॉल्वमेंट सुरू झाली आहे. सर्व इंद्रियाणां शून्यत्वम्. पुढे काय सांगितलं लक्षण? ज्ञात्वा स्मृतिबलक्षयम्, स्मृतिक्षयम्, बलक्षयम् अशी दोन लक्षणं सांगितली. स्मृतिक्षय हे पण पुन्हा एकदा प्राणाच्या कर्माच्या हानीचं लक्षण आहे. स्मृतिक्षय स्मृतिक्षय घेऊन जेव्हा रुग्ण आपल्या पुढे येईल तेव्हा प्राण इन्व्हॉल्व त्या पॅथॉलॉजी मध्ये झालेला आहे हे आपण समजलं पाहिजे. आणि पुढे काय लक्षात सांगितलं? बलक्षय. आता बलक्षय म्हणजे काय? ज्ञानाच्या कर्माचा क्षय. हे लक्षण का बरं निर्माण होईल बलक्षय? कारण रस धातू जो आहे तो पोषणाला रिस्पॉन्सिबल असणारा धातू आहे आणि या रसाच्या प्रत्येक अणूला, प्रत्येक मॉलिक्यूलला सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतंय? तर व्यानवायू करतोय. व्यानेन रसधातुर्हि विक्षेपोपचित कर्मणा युगपत् सर्वत्र अजस्त्रम देहे विक्षिप्तते सदा. गृहिणीच्या किस्सेमध्ये 15व्या अध्यायामध्ये 36-37 नंबरचं हे सूत्र आहे, आपल्याला माहिती. त्यामुळे या रसधातूला पोहोचवण्याचं काम हा व्यानवायू करतोय आणि आता या व्यानवायूच्या कर्माचा क्षय झालेला आहे आवरणामुळे. आणि म्हणून प्रत्येक धातूला, प्रत्येक सेलला आता पोषक असा रसधातू सम्यक मात्रेमध्ये पोहोचत नाहीये आणि म्हणून बलक्षय हे लक्षण निर्माण होतं.
सर्वेंद्रियाणां शून्यत्वं ज्ञात्वा स्मृती बलक्षयम. बलाचं परीक्षण कसं करायचं आम्हाला माहिती आहे. चरक विमानस्थानाच्या 4थ्या अध्यायात सूत्र आहे, अनुमान परीक्षेमध्ये बल व्यायाम शक्त्या परीक्षे. म्हणजे बघा, रुग्ण येतात तुमच्या पुढे, म्हणजे व्यायाम म्हणजे एक्सरसाइज तर सोडून द्या, पण रोजची घरची कामं करायला सुद्धा आता थकवा वाटतो, करूच शकत नाही. जे आधी मी काम करू शकत होतो किंवा होते घरची किंवा माझी रेग्युलर जी कामं होती ती कामं करताना सुद्धा आता थकवा येतो, असं रुग्ण म्हणतो. आता पोस्ट कोविड विकनेस किंवा पोस्ट कोविड फटीक जो प्रकार आहे, हा विषय येणाऱ्या कर्माचा क्षय झालेला आहे. तिथे व्यायामाचं फंक्शन आम्हाला रेग्युलेट करावं लागेल. त्यामुळे वयानुसार या बलावर परिणाम होणार आहे आणि ऋतूनुसार पण या बलावर परिणाम होणार आहे. हेमंता शिशिरामध्ये बल चांगले असणार आहे, ग्रीष्मामध्ये, वसंतामध्ये, वर्षामध्ये बलहीन असणार. तर ज्ञात्वा स्मृती बलक्षयम. आणि मग आता या प्राणावृत्त व्यानाची चिकित्सा काय करायची? तर चिकित्सा एक अर्ध्या वाक्यात सांगितली. काय सांगितली? कर्म तत्र ऊर्ध्वजत्रुकम. ऊर्ध्वजत्रु विकारावरील चिकित्सा या ठिकाणी करायची. ऊर्ध्वजत्रुक विकारावरील चिकित्सा का करायची? कारण या ठिकाणी आवरक जो आहे तो प्राण आहे, आणि म्हणून हा प्राण ज्या स्रोतसातून वाहतो, ज्या स्थानातून वाहतो, त्या स्थानाची, त्या स्रोतसाची चिकित्सा करायची. म्हणजे नस्य, शिरोविरेचन, शिरोधारा, कर्णपुरण, अक्षितूतर्पण इत्यादी प्रकारे चिकित्सा करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे व्यानाच्या गतिहनन ज्यांनी केलंय प्राणाने, त्या प्राणाची चिकित्सा करा. प्राण एकदा रेग्युलरेट झाला की व्यान आपोआप रेग्युलरेट होईल. म्हणून या ठिकाणी कर्म तत्र ऊर्ध्वजत्रुकम अशा पद्धतीने सर्वेंद्रियाणां शून्यत्वं ज्ञात्वा स्मृती बलक्षयम व्याने प्राणावृते लिंगम कर्म तत्र ऊर्ध्वजत्रुकम. तर हे प्राणावृत्त व्यानाचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. ह्याच्या बाकीचे जे अमृत आवरणाचे वर्णन आहेत, व्यानावृत्त प्राण किंवा आणखीन दुसरं, त्याचं जे अध्ययन आहे किंवा चिंतन आहे ते आपण पुढच्या वेळी करूयात. आज आपण इथेच थांबूयात. थोडे दिवस आपण संध्याकाळी 10 ते 11 असा वर्ग घेण्याचा प्रयत्न करूयात. नंतर आपल्याला जसा योग्य वेळ भेटेल त्यानुसार आपण सकाळी किंवा संध्याकाळी अशा पद्धतीने आठवड्यातून एकदा किंवा वेळ भेटत असेल तर दोनदाही हे वर्गाचं सातत्य देऊ. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.